नमस्कार सर्वांना. तर आज आपण कुटरी ब्लाउज 34 या मापाचा कुटरी ब्लाउज कसा कट करायचा आणि ती मापे कशी घ्यायची ते शिकणार आहोत. तर आपण सगळ्यात अगोदर आपल्याला उंची घ्यायची असते ब्लाउजची. तर ब्लाउजची उंची 14 आली. कितीही ब्लाउजची उंची आली तरी आपण त्यात 1 प्लस आपल्याला काय करायचं असतं ऍड करायचं असतं. आणि कमरेचे माप आपण छातीच्या भागावरून किंवा कमरेच्या भागावरून आपण टाकू शकतो. तर मी शक्यतो कमरेचं माप छातीच्या भागावर टाकत असते. कारण की आपण फिटिंग करता वेळेस आपण बरोबर फिटिंग करून घेतलं तरी होऊन जाते. तर 8.5 आपलं कमरेचं छातीचं माप आलेलं आहे आणि ब्लाउजची उंची पूर्ण उंची आली ती 14 प्लस 1 म्हणजे मी 15 घेतलं इथं. आणि छातीचं माप काय आलं होतं आपलं 8.5 प्लस 2 करणार आपण. 8.5 प्लस 2 म्हणजे 10.5 घेणार आहोत. 10.5 वरती मार्किंग करून घेतली आता आपण. आता मी घेत आहे इथं गळा रुंदी आणि शोल्डर. तर गळा रुंदी घेते वेळेस आपण काय करणार, 2 इंचावरती मार्किंग करणार गळा रुंदीसाठी आणि 3 इंचावरती मार्किंग करायची शोल्डर साठी. तर गळ्याची उंची घ्यायची आणि मुंडा पण घ्यायचा. तर गळ्याची उंची घेतली मी 6 आणि खाली आपण गळ्याला आकार देण्यासाठी जो घेतो तो पेस किती घ्यायचा आपल्याला, तर तो आकार देण्यासाठी घ्यायचा 2.5 इंचावरती मार्किंग करायची. का तर वरती 2 आणि खाली 2.5 असं घेतलं तर आपलं शोल्डर अजिबात उतरत नाही. ह्या छोटे छोटे टिप्स आहेत त्या लक्षात ठेवायचे. हे बघा 2.5 इंचावरती एक मार्किंग केली तर आपण ते जॉईन करून घ्यायचं. आता मुंडा तर आपण आपलं नाही का जे ब्लाऊजचे म्हणजे म्हणजे तब्येत असते, ब्लाऊजचे मापे जसे असतात छोटं मोठं तसं आपण मुंडा घ्यायचा. तर इथं मुंडा मी घेतलाय बघा 5.5. तर 5.5 किंवा 5.6 हा मुंडा 34 या मापासाठी कम्फर्टेबल होऊन जातो. आणि 1 इंचावरती एक मार्किंग करून घेतली, परत 1/2 इंचावरती मार्किंग करून घेतली. समोरच्या गळ्याला आकार देण्यासाठी 1 इंचावरती एक मार्किंग केली आणि आपण इथं जे 1 इंचावरती मार्किंग केली तिथूनच खाली टेप उचलून बरोबर 2.25 आणि 2.5 इंचावरती एक मार्किंग करून घ्यायची. कशासाठी, ते आपल्याला कटोरीला जो आपला कटोरीचा भाग आहे तो व्यवस्थित तिथून आपण मार्किंग करून घेऊ शकतो. तर बघा आता 2.5 इंचावरती खाली मी मार्किंग केली, जी आपली उंची आली तिथं. तर ती मार्किंग केली आपण कशासाठी, तर जे क्रॉस पट्टी आहे त्या क्रॉस पट्टीला आपल्याला म्हणजे 2.5 इंचावरती आपण ती क्रॉस पट्टी काढतो यासाठी. बरोबर 2.5 इंचावरती मार्किंग करून झाली. आता इथं 1.5 इंचावरती एक मार्किंग करून घ्यायची आणि आपल्याला आता कटोरी किती आहे ते बघायची. कटोरी बघता वेळेस हुकची पट्टी जी आहे त्या साईडने आपल्याला कटोरी बघून घ्यायची. तर 4.5 ची आपली कटोरी आलेली आहे. कटोरी नंतर कटोरी कशी वाढवायची ते पण सांगते मी. हे बघा 1.5 इंचावरती आपण ज्या मार्किंग केली आहे तिथं आता आकार देऊन घेतलाय कटोरीसाठी आणि क्रॉस पट्टीसाठी. आणि कटोरीला पण आता मार्किंग करून घेतलेली आहे. बघा अशा प्रकारे आपली कटोरी निघते. आता मुंड्याच्या भागाला आपल्याला आकार द्यायचा आहे. आपण 1 इंच आणि 1/2 इंचावरती परत वरती मार्किंग केली आहे ना, टोटल 1.5 इंचावरती जी मार्किंग केली त्याचा आकार देऊन घ्यायचा. हे बघा 1 इंचावरती मार्किंग करून घेतली मी, परत 1/2 इंचावरती पण मार्किंग करून घेतली आहे. जो 1.5 इंचाचा भाग येतो तो आपला पाठीचा भाग येतो आणि 1 इंच येतो तो आपला समोरचा. हे बघा गळ्याला पण मी मार्किंग करून घेतली आहे व्यवस्थित. आणि ते आपण स्टिचिंगच्या टाइमला आणखी व्यवस्थित कटिंग करून फिनिशिंग साठी नंतर आपण ते स्टिच करायचं असतं. पेपर कटिंग करून घेऊया.
कटोरीचा भाग निघला आपला आता हा. आता आपल्याला बाही कशी कटिंग करते ते बघायचं आहे. आता काय करायचं आपल्याला ब्लाऊजची बाहीची आता उंची घ्यायची. तर उंची आली आपली किती 4.5. 4.5 उंची आली आहे. तर त्यात आपलं काय करायचं 1 इंच आपलं सॉरी अर्धा इंच ऍड करायचं शिलाई मार्जिन साठी. 4.5 प्लस अर्धा म्हणजे 5 इंच घेऊन घ्यायचं आपल्याला. नंतर छातीचं जे माप आपलं आलं होतं 8.5. 8.5 प्लस 1 इंच करायचं म्हणजे 9.5 घ्यायचं आपल्याला बाहीला. बाहीचे जे आपल्या जे वरच्या बाहीचं पूर्ण बाहीचे आपल्याला काढायचे असते त्यासाठी बाही रुंदीसाठी. म्हणजे छाती रुंदीवरून आपण बाही रुंदीचे माप घेतो हे लक्षात ठेवायचं. किती आलं तरी आपण त्यात छाती रुंदी 9.5 आली त्यात 1 इंच ऍड करायचं. किती पण आलं तरी पण 1 इंच ऍड करायचं बाही काढण्यासाठी. तर तो बॉक्स बनवून घेतला आहे मी. बॉक्स बनवून घेतला ते बॉक्स वरती 2.5 इंच वरती एक मार्किंग करून घेतलेलं आहे. आपल्या ज्या बाहीला आकार देण्यासाठी आपण मार्किंग करतो ती आपली बाही व्यवस्थित काढण्यासाठी आपल्याला 2.5 इंचावरती एक मार्किंग करावं लागते. तो 2.5 इंचावरती एक छोटासा बॉक्स तयार झालाय. त्याला बरोबर अर्ध्यावरती आपण टेप फोल्ड करून आणखीन एक आपल्याला मार्किंग करून घ्यावं लागते. बरोबर टेप अर्ध्यावरती फोल्ड करून एक मार्किंग करून घ्यायची. ते आपण 2.5 इंचावरती मार्किंग केली. परत एक पूर्ण बॉक्स तयार केला. त्याला आपण टेप अर्ध्यावरती करून जी मार्किंग करून घेतोय आपण वरून एक लाईन पूर्ण लाईन ड्रॉ करून घ्यायची त्या मार्किंग वरती आणि वरून 1.5 इंच परत त्याच्या खाली परत त्याच 1.5 इंचाच्या खाली परत 1.5 इंच एक मार्किंग करून घ्यायची. आणि मुंड्याच्या ज्या साईडला आपण बाही जोडणार आहोत त्या साईडला 1.5 इंच मार्किंग करायची आणि शोल्डरच्या साईडला 1 इंच. त्या लाईन जोडून घ्यायच्या व्यवस्थित. जोडून घेतले की आता आपल्या बाही फिटिंगसाठी मापे काढायची. खाली बाही फिटिंग किती येते आता आपल्याला बघायची. आपल्याला बाही फिटिंग आली 5.5. 5.5 प्लस 2 म्हणजे 7.5. 7.5 इंचावरती एक मार्किंग करून घ्यायची आणि ती पण लाईन जोडून घ्यायची. आता व्यवस्थित पेपर कट करून घ्यायचं. ही आपली बाही झाली आता. आणि आपण हे 1.5 इंचाचा जो एक्स्ट्रा भाग कट करतो म्हणजे तो भाग आपला काय होतो छोटा भाग होतो. आणि तो छोटा भाग जोडताना कधीही समोरच्या साईडने जोडायचा म्हणजे कशासाठी तर आपला समोरचा भाग हा खोल असतो त्यासाठी छोटा भाग समोरच्या. आता आपल्याला काय करायचं आपली कटोरी वाढवायची राहिली तर कटोरी कशी वाढवायची ते पण मी तुम्हाला सांगून देते. सगळ्यात अगोदर आपली कटोरी जशीच तशी जी आपली कटोरी निघालेली आहे ती कटोरी आपली आखून घ्यायची. ती कटोरी आपण आखून घेतली की बघा ह्या साईडला आपण 1 इंच वाढवणार. कुठल्या साईडला जो आपण मुंड्याचा भाग जोडणार तो एक साईडला वाढून घ्यायचं आणि जो हुकलेस पट्टीचा भाग आहे त्या साईडला 1.5 इंच वाढून घ्यायचं. बरोबर टेप अर्ध्यावरती फोल्ड करून आहे ना बरोबर टेप अर्ध्यावरती फोल्ड करून तिला मार्किंग करून घेऊन त्या पण तिथं पण खालच्या साईडला 1.5 इंचाने वाढून घ्यायचं आणि मग त्या लाईन जोडून घ्यायच्या. मुंड्याची साईडची जी लाईन येते ती पण जोडून घ्यायची. कटोरीची हुकलूक्स पट्टीची जी लाईन येते ती पण जोडून घ्यायची व्यवस्थित. आणि तिथं ह्या साईडने अर्धा इंच बरोबर खाली वाढवत वाढवत जायचं. 1 इंचला जॉईन करायचं.
आणि 1.5 इंच आहे तो पण भाग काय करायचा, व्यवस्थित जॉईन करून घ्यायचा आणि आपली कटोरी कट करून घ्यायची. या पद्धतीने कटोरी वाढून घ्यायची. पेपर कट करून घ्यायचा. आता आपली बाहीची कटिंग झाली आहे. कटोरीची कटिंग झाली. आपल्याला आता काय करायचं, अस्तर वरती व्यवस्थित टाकून घ्यायचा पेपर. अस्तर पेपर टाकून घ्यायचा, व्यवस्थित टाकून घ्यायचं आणि क्रॉस पट्टी जी आहे ती आपल्याला पेपर वरती जी निघाली त्यापेक्षा अस्तर वरती अर्धा इंचाने वाढवून घ्यायची. व्यवस्थित मार्किंग करून घेतली. आता ही जी क्रॉस पट्टी आहे ती आपल्याला काय करायची असते, अस्तर वरती अर्धा इंचाने वाढवायची असते. आता अस्तर कट करून झालंय. आता ह्याच पद्धतीने काय करायचं, आपल्याला ब्लाउज पीस वरती कट करून घ्यायचं. व्यवस्थित ब्लाउज पीस वरती टाकून घ्यायचं. ब्लाउज पीस वरती कट करून घेता वेळेस थोडंसं एक्स्ट्रा कपडा ठेवून कट करायचं. बघा या पद्धतीने आपलं पूर्ण ब्लाऊज कट करून झालेला आहे. व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला ते नक्की मला कमेंट करून सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला काही विसरू नका. कुठल्या टिप्स नाही कळाल्या तर ते मला नक्की कमेंट करून विचारा. थँक्यू.